चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सध्या आपला देवदर्शन देवशोधन अशा प्रकारे चालू आहे. म्हणजे देवशोधन ते देवदर्शन हा जो भाग आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय. त्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतायत की या दिशेने कसं जायचं, याच्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, हे सगळं आपल्याला सांगतायत. आत्ता जो सगळा विषय चाललेला होता तो याच्या आधीचा ब्रह्मनिरूपण ब्रह्मपावन असे जे काही समाज झाले, या सगळ्यामध्ये समर्थांनी ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. खरं ते अवर्णनीय आहे, त्याचं वर्णन करता येत नाही, हे सगळं खरं असलं तरी शाब्दिक रूपाने आपल्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. आणि ते सगळं सांगताना मायोद्भव असंही त्यांनी म्हटलंय. पण त्या ह्याच्यात सुद्धा मायेचा काही फारसा हे न करता मायोद्भव असंच नाव दिलेलं आहे. म्हणजे मायेचा उद्भव कसा होतो हे सांगण्यासाठी असलेला तो समास आहे. त्यामुळे ब्रह्माचंच वर्णन केलंय. त्याच्यातनं ती कशी उद्भव पावली, निर्माण झाली, एवढाच फक्त उल्लेख तिथेला केलेला असल्यामुळे तोही खरं म्हणजे ब्रह्माचं वर्णन करणारा समास आहे. फक्त मायेचा उद्भव याचं सूतवाच्य आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. आणि मग आता माया ब्रह्म निरूपण हा जो दशक 6 समास 5 आपला आज सुरू होतोय, तर त्याच्यामध्ये त्यांनी माया कशी निर्माण झाली हे जरी मागे सांगितलं असलं तर ती माया कशी आहे याचं वर्णन मात्र आता आपल्याला या समासामध्ये पाहायला मिळतं. मी या समासामध्ये मायेसाठी माया ब्रह्म निरूपण, पण तरी सुद्धा ब्रह्माचा उल्लेख केलेलाच आहे. तो का केलेला आहे? तर ब्रह्म आतापर्यंत आपल्याला सांगितलं त्याहून माया कशी वेगळी आहे हे सांगण्यासाठी माया ब्रह्म निरूपण असं त्यांनी केलेलं आहे. हे आता माया म्हणजे नक्की काय आहे, आपल्याला तशा बऱ्याचशा व्याख्या त्याच्या पाठही असतात, माहितीही असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये मा धातू पासून म्हणजे माया हा शब्द निर्माण झाला. म्हणजे माचे अनेक अर्थ आहेत. या नास्ती सा माया हे आपण पाहिलेलं आहे की ती नाहीच आहे खरं म्हणजे, पण आम्हाला ती आहे असं वाटतं. इथेच भ्रम चालू होतो, इथेच भ्रमात्मक क्रिया तिची चालू होते. म्हणजे या नास्ती सा माया, जी नाहीच आहे पण तरी आम्हाला वाटतं ती आहेच आहे. मग ती आहेच आहे असं वाटतं, पण ती आहे का? तर नाही. मग हा काय गोंधळ आहे असंही आपल्याला वाटतं. त्यालाच भ्रमात्मक असं आपण म्हणतो ना, काहीतरी भ्रमात्मकच झालं. म्हणजे मला असं वाटलं होतं पण तसं नव्हतं. हे भ्रम होणं हा जो प्रकार आहे तो आहेच आहे. पण याच्यामध्ये आणखीन सुद्धा काही अर्थ आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे मा म्हणजे मोजणे, मा म्हणजे सामावून घेणे, आपल्यामध्ये झाकून टाकणे, असे अनेक प्रकारचे अर्थ सांगितलेले आहेत. परब्रह्माला मोजण्याचा, मापण्याचा ते खरं म्हणजे अमाप आहे. त्याला मोजता येत नाही. पण तरी सुद्धा त्याला मोजण्याचा प्रयत्न करणारी, पण जी त्याच्यासाठी असमर्थ आहे, जी तिला मोजू शकत नाही, पण मोजण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे, अशी जी आहे, ती सुद्धा मायाच आहे. ती माया त्याला मोजू शकत नाही हे मान्य आहे. पण ती मोजायचा प्रयत्न करते. आपण तर पाहूच शकत नाही, ऐकू शकत नाही, जाणू शकत नाही. ती निदान त्याला मोजण्याचा प्रयत्न करते. त्याचं माप म्हणजे माप मोजण्याचा याचा अर्थ प्रत्यक्ष सेंटीमीटर किती वगैरे असं नाही. त्याला जाणण्याच्या दृष्टिकोनातनं पण आपल्याला हा शब्द घेता येतो. त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय विश्वम माती यस्यां माया. म्हणजे ज्याच्यामध्ये संपूर्ण विश्व तिने सामावून घेतलेलं आहे. ही सगळी ब्रह्मांड तिने सामावून घेतलेली आहेत. हे जे सामावून घेणं आहे ना,
ते सामावून घेण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. सगळं विश्व तिच्यामध्ये मावतं, ती माया. पण परब्रह्म मात्र तिच्यामध्ये मावूच शकत नाही. कारण त्याला त्यांनी कितीही तिने आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये मावत नाही. तो दशांगुळे उरला. तो मात्र आणखीन उरलेलाच असतो. हे दशांगुळे उरला याच्याबद्दलही खरं म्हणजे आपल्या अमृतानुभवामध्ये बोलणं झालेलं आहे. पण तरी सुद्धा दासबोध ग्रंथाच्या मध्ये असल्यामुळे त्याचा उल्लेख करते, की हे जे दशांगुळे उरलं असं म्हणतात, ते आपल्याला समजावं यासाठी. कायम या शरीरावरनं, या व्यष्टीवरनं समष्टीची परीक्षा केली जाते किंवा त्याचा ज्ञान घेतलं जातं. कारण जेवढे आहे पिंडात तेवढे आहे ब्रह्मांडात, असं आपल्याला दरवेळेस सांगितलं जातं. हे जे सतत आपल्यामध्ये जे काही आहे, त्या बघण्याच्या दृष्टीने यष्टीचा विचार आपण केला किंवा व्यष्टीचा विचार केला, तर समष्टीचं ज्ञान होतं. हे व्यष्टीचा विचार करणं म्हणजे आपलाच विचार करणं. पहावे आपणासी आपण, या नावं ज्ञान. हे सगळीकडे लागू पडतं. त्यामुळे हे एकच हा उद्गार कायम आपल्याला प्रत्येक ठिकाणी दासबोधामध्ये लागू पडतो. मग हे जे आहे, ते जे दशांगुळे उरला असं जे म्हटलं जातं, ते आपल्या बेंबीच्या इथे त्याचं स्थान हृदयात आहे, असं सांगितलं जातं. पण त्या सगळ्या ऋषीमुनींच्या वाक्यांना अनुसरून आपण हे सगळं करतोय. इथे त्याचं स्थान आहे हृदयामध्ये. मग हे जी बेंबी आहे, त्या बेंबीपासून आपण जर अशी 5 आणि 5 10 बरोबर तेवढं ज्याचं त्याचं त्यांनी त्यांनी बघितलं, तर लक्षात येतं बेंबीपासून या छातीपर्यंत तिथे हृदयाचे 2 जोडलेले असतात फुफ्फुसाचे भाग. तिथे जे छोटंसं हृदयाचं स्थान आहे, ते जे आहे तिथे बरोबर ते 10 बोटं अशी येतात. इकडचं हे बेंबीजवळ आणि इकडचं हे वरचं जे आहे, हे हृदयाशी येतं. मग ही जी आहे, ही सगळी जठराची किंवा पोटाची पोकळी आहे. ही सगळी पोटाची पोकळी आहे. आणि आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिथपासून त्या स्वर्गाच्या ह्याच्यापर्यंत त्याच्याही पुढे त्याचं जे स्थान आहे, ते स्थान दशांगुळे उरलांमध्ये सगळी पोकळी आहे. आपल्या आणि त्याच्यामध्ये पोकळी आहे, आकाशाची पोकळी आहे. तशी उदरामध्ये पोकळी आहे. त्यामुळे तो दशांगुळे उरला, अशा पद्धतीने ते सांगितलं जातं. त्यामुळे ही माया जी आहे, आपला विषय जो चाललाय, तो ही माया सगळ्या विश्वाला, ब्रह्मांडाला, सगळ्याला आपल्यामध्ये सामावून घेऊ शकते. पण ती या परमब्रह्माला सामावून घेऊ शकत नाही. ते दशांगुळे उरलेलंच असतं. आपल्याला सोपं समजावं म्हणून दशांगुळे म्हटलेलं आहे. खरं तर ते एवढं भूमा आहे याबद्दल आपण बघितलं होतं, की ते विराट आहे. अत्यंत विशाल आहे. ते त्याच्यामध्ये सगळे सामावून घेतले जातात. ते कशात सामावलं जात नाही. म्हणून या मायेमध्ये सगळी ब्रह्मांड, विश्व सगळं जे काही आहे ते सामावून घेतलं जातं. पण ती माया या ब्रह्मांडासकट याच्यामध्ये सामावली जाते. ती माया याला आपल्यामध्ये सामावून घेत नाही. हे सांगण्याचा हा उद्देश आहे. बरं ही माया तरी कशी आहे? भ्रमरूपाने दिसते. भ्रमरूपाने दिसते. म्हणजे जे काही आहे ते सगळं परब्रह्म आहे. ते शुद्ध आहे, निर्मळ आहे. सगळं त्याचं वर्णन आपल्याला निर्गुण, निराकार वगैरे केलेलं आहेच. आतापर्यंत ते आपण ऐकलेलं पण आहे. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये या शक्ती ज्या सगळ्या प्रबळतेने इथे काम करत असतात किंवा अनेक शक्ती या परब्रह्मामध्ये वास करत असतात, त्या सगळ्या शक्ती परब्रह्म मायेला प्रदान करतं अशी एक संकल्पना केलेली आहे. ते सगळ्या शक्ती मायेला प्रदान करतं म्हणजेच ते त्याचं स्पंदन आहे. आपलं स्पंदन आपल्या आतच असतं. त्याप्रमाणे माया ही त्या परब्रह्माच्या आतच असते. ते त्याचं स्पंदन आहे. आणि त्यामुळे ते स्पंदन जे आहे, ते स्पंदन सगळं कार्य करतं. म्हणून असं म्हटलं जातं, की परब्रह्माने तिला सगळ्या शक्ती दिलेल्या आहेत. पण ज्या क्षणी त्याला वाटतं, की आता मला ह्या शक्ती द्यायच्या नाहीयेत किंवा सीमितच शक्ती द्यायची आहेत, तर त्याचा विचार तो करतो आणि त्याप्रमाणे तो त्या शक्ती प्रदान करतो.
काही शक्ती भरपूर देतो, काही शक्ती आपल्याकडे ठेवून घेतो, काही शक्ती पण जास्ती करून सगळ्या शक्ती तो तिला देतो. म्हणून ती सतत घडामोडी करत राहते. घडणं मोडणं. ती घडामोडी करणारी ती माया आहे, असंही आपल्याला म्हटलं जातं. आणि ह्या सगळ्या शक्ती तिच्यामध्ये आहेत. म्हणजे ह्या शक्ती तिच्यामध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा जे स्पंदन आहे, ते स्पंदन जेव्हा निर्माण होतं, त्यावेळेला एखादी क्रिया करण्याची, एखादी जाणीव होण्याची या सगळ्या क्रिया आपल्यामध्ये पण केल्या जातात. त्यामुळे हे स्पंदन अत्यंत महत्वाचं आहे आणि ते स्पंदन जागृत ठेवणं म्हणजे आपली क्रियाशक्ती आपण जागृत ठेवणं आहे. मग काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं मनाच्या ह्याच्याप्रमाणे ठरवलं जातं. मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, हवे नको पण, करणं न करणं, या सगळ्या गोष्टी मनाच्या ह्याच्याप्रमाणे ठरवल्या जातात. बुद्धी त्या सगळ्याला सांगत असते, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. मन करायचं तेच करतं जर आपण मनाच्या आहारी गेलो तर. आपण बुद्धीच्या आहारी गेलो तर आपण त्याप्रमाणे करतो. अशा वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये पुढे होत असतात. ते सगळं अंतःकरण पंचकामध्ये आपल्याला पुढे सांगितलेलं आहे. पण आता हे सगळं सांगताना हे जे अनेक शक्ती तिच्यामध्ये वास करत असतात, तरी सुद्धा ती आपल्याला दृश्य स्वरूप नेहमी दाखवत असते. त्याचं दृश्य स्वरूप दाखवण्याची जी शक्ती आहे, ती पण तिच्यामध्ये आहे. तसंच त्या शक्ती जी दृश्य रूप दाखवते, त्याला ती नामरूप देते. जे दिसतं त्याला इतकी विविध नावं आहेत. वेगवेगळ्या अँगलमधनं आपण वेगवेगळ्या तऱ्हेने पाहतो, त्याप्रमाणे आपल्याला ते परब्रह्म दिसतं. म्हणजे ऋषीमुनींच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, की ते आपल्याला 14 ब्रह्माचा जो समास आहे त्याच्यामध्ये येणारच आहे. आता लगेचच पुढे आहे तो, पण 7व्या दशकामध्ये आहे. पण तरी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, त्या ऋषींना ते परब्रह्माचं दर्शन जसं झालं, आता करतळावरही आवळा ठेवला. एकाने इकडून बघितलं, एकाने इकडून बघितलं, एकाने इकडून बघितलं, एकाने इकडून बघितलं. असे सगळ्यांनी ज्यांनी जसं बघितलं, तसं त्या परब्रह्माला त्यांनी नाव दिलं. खरं म्हणजे परब्रह्माला नाव देण्यात काही हेच नाही. म्हणजे अर्थच नाहीये. कारण त्या सर्व नामरूपाच्या पलीकडे ते आहे. पण आम्हाला समजायला पाहिजे ना. आम्हाला कुठली तरी नामरूपाची उपाधी दिल्याशिवाय आम्हाला ते समजत नाही. म्हणून ह्या ऋषीमुनींनी त्याला शब्द ब्रह्म, परब्रह्म, ओंकार ब्रह्म, विमल ब्रह्म अशी वेगवेगळी नावं दिली. ज्याला जसं जे दिसलं त्याप्रमाणे. आम्हाला कळण्यासाठी शब्द पातळीवर. म्हणून त्याने तशी नावं दिलीत असं सांगू. अशी ही जी माया आहे, ती माया आपल्याला दृश्य रूप, नामरूपासकट दाखवते आणि त्याच्यामध्येच आपल्याला गुंगवून टाकते. अशी ही माया आहे. ती अनंताला शांत करण्याचा प्रयत्न करणारी. म्हणजे मगाशी मी म्हटलं परब्रह्माला ती सीमित करायला जाते. होत नाही. हे भाग वेगळा. पण ती करण्याचा प्रयत्न करते. तसं अनंत, ते अनंत आहे. त्याला शांत करण्याची, सीमित करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. त्यामुळे अनंताला शांत करणारी, सीमित करणारी, आत्मस्वरूप जे आपलं आहे, त्या आत्मतत्वावरती झाकण घालणारी, पांघरुण घालणारी ज्याला आपण म्हणतो, तिलाच अविद्या, माया, अज्ञान, भ्रम, अध्यास, देहबुद्धी अशी वेगवेगळी नावं आपण दिलेली आहेत वेगवेगळ्या संदर्भामध्ये. आपल्याला ही बरीच नावं आपल्या अध्यात्मामध्ये येतात. अविद्या येतं, माया येतं, अज्ञान येतं, भ्रम येतं, अध्यास येतं, देहबुद्धी ही सगळी मायेचीच करामत आहे. तिचंच कर्तृत्व आहे. त्यामुळे ही तिचीच नामरूप आपण वेगवेगळ्या प्रसंगामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या अर्थाने वापरत असतो. मुळात ती मायाच आहे. हे म्हणणं महत्वाचं आहे. आता हे अध्यास हे आपण वापरतो, ते सर्वसाधारणपणे अंधारात दोरीचा सर्प वगैरे नाही का? ते ज्याला विवर्तवाद असं म्हटलं जातं. समर्थांनी असे शब्द कुठे वापरलेच नाहीत फारसे. विवर्तवाद, अमकावाद वगैरे असे काही शंकराचार्यांचं जरी तत्वज्ञान त्यांनी फॉलो केलेलं असलं, तरी सुद्धा ते म्हणतात मी कुणाला मोठ्यानं सांगायला जातच नाही.
जे पंडित आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना कशाला सांगायला पाहिजे? त्यांना हे सगळं माहिती आहे. मला अशांना सांगायचंय जे प्रापंचिक आहेत. ज्यांना हे शब्द सांगितले, की त्यांना बापरे! विवर्तवाद, अध्यास म्हणजे नक्की काय? खूपच काहीतरी भयानक वाटतंय. तसं काही नाही म्हणे. त्यांनी उल्लेख केलेला आहे तो सर्पावर दोरी, दोरीवर सर्प वगैरे अशा पद्धतीनेच केलेला आहे. मग हे आम्हाला समजतं. त्याला विवर्तवाद म्हणण्याची गरज नाही. त्यातला अर्थ समजल्याशी कारण आहे. हे पांडित्य सोडून म्हणजे पांडित्य असलेले शब्द सोडून काही ठिकाणी त्यांना ते वापरावे लागलेले आहेत. पण असे शब्द न वापरता किंवा कमीत कमी वापरता आपण म्हणू, पण मोस्टली नाही. अशा पद्धतीने त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं दासबोध तसा समजायला सोपा आहे. आता सापावर दोरीवरती सापाचा भास झाला. असं म्हटलं म्हणजे आम्हाला समजतं, हो गं, खरंच त्या दिवशी अंधारामध्ये मला तसं वाटलं होतं बरं का. ती दोरी अशी अगदी वेडीवाकडी पडली होती, अशी नागमोडी ह्याच्यात. मला वाटलं सापच आहे. मग मी माझ्या मनाने भरपूर कल्पना केल्या, की त्याने फुटकार टाकला, ते हललं वगैरे, वगैरे. तो सगळा मनाचा खेळ. मग हा सगळा मनाचा खेळ मायेच्याच कक्षात येतो. हे खोटेपणाने दिसणं जे आहे, ते मायेच्याच कक्षात येतं. हा मायेचाच भ्रम आहे म्हणून अध्यास हे सुद्धा मायेमध्येच येतं. हा भ्रमरूपाने जे दिसतं, ते सुद्धा मायेमध्येच येतं. या समासामध्ये माया आणि ब्रह्म काय आहे, यांचे संबंध कसे आहेत, कसे ते दोघं विरुद्धार्थी आहेत, याबद्दल सांगितलेलं आहे ते आपण बघणारच आहोत. पण परवा जे आपलं आता भ्रम, अध्यास वगैरे हे शब्द आता आलेच असल्यामुळे असं सांगते, की हे जे भ्रम किंवा अध्यास, परवा आपण बोलताना असं म्हटलं होतं मागच्या वेळेला, की ही एक प्रातिभासिक सत्ता, याच्यावरती आपल्याला थोडं आपण विवेचन त्यावेळेला उल्लेखही केला नाही त्याचा. तो मुद्दामून केला नाही. कारण ही सगळी सत्ता मायेच्या ताब्यात आहे. मायेमध्येच येते. मायेच्या ताब्यात आहे म्हणजे मायेमुळे निर्माण होते. आपण बघितलं होतं, की पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता असं बघितलेलं होतं. त्यावेळेला आपण अशी साधी उदाहरणं दिली होती, की कुत्रा म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा वगैरे त्यांना कसं बसवायचं, काय करायचं, कुठे हे करायचं, हे सगळे व्यावहारिक सत्तेमध्ये आपण बघितलं होतं. पण पारमार्थिक सत्तेच्या दृष्टिकोनातनं जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला आपण म्हटलं होतं, की सगळ्यांचा आत्मा एकच आहे. जी जाणीव कुत्र्याला आहे, तीच जाणीव भुकेची मला पण आहे. कुत्र्यालाही भूक लागते, मलाही भूक लागते. कुत्र्यालाही वेदना होतात. काही बोचलं, टोचलं, खुपलं, की त्यालाही वेदना होतात. मलाही वेदना होतात. म्हणजे पारमार्थिक दृष्टिकोनातनं बघता जाणीव ही सगळ्यांची एकच आहे. हे जे आहे, ती पारमार्थिक सत्ता, ते आत्मतत्व जे माझ्यात आहे, तेच त्याच्यात आहे. ही पारमार्थिक सत्ता आपण बघितली होती आणि दुसरी व्यावहारिक सत्ता बघितली होती. आता जी आहे ती प्रातिभासिक सत्ता ज्याला म्हटलं जातं, ती तिसरी सत्ता ज्याला तिसरी सत्ता असं नाही, या 3 सत्ता सांगितलेल्या आहेत. सायमल्टेनियसली त्या सगळीकडे असतातच. ही आहे म्हणजे ती नाही, ती आहे म्हणजे ही नाही, असं नाही. पण तरी सुद्धा जेव्हा प्रातिभासिक सत्ता असते, त्यावेळेला आपल्यामध्ये अज्ञान, अविद्या वगैरेचा प्रभाव जास्त असतो. पण जेव्हा पारमार्थिक सत्ता आपल्या मनामध्ये निर्माण होते किंवा आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेला मात्र आम्हाला सगळीकडे परब्रह्मच दिसायला लागतं. अशी ही 2 टोकं आहेत आणि व्यावहारिक सत्ता ही त्याच्या मधली आहे. आता ह्याच्यामध्ये आपली जी स्वप्नावस्था आहे, रात्री झोपल्यानंतर नाही, जनक राजाची गोष्ट सांगतात. त्याप्रमाणे जर आपण विचार केला, तर तेही आहे. ती सांगते, पण सुरुवातीला स्वप्नावस्थेमध्ये ज्यावेळेला आपण स्वप्न बघत असतो, त्यावेळेला त्या गोष्टी घडत असतात की नाही? म्हटलं तर घडत असतात. म्हटलं तर नाही. बरोबर की नाही? कारण घडत कुठे असतात? मी स्वप्न पाहते, माझ्या दृष्टीने त्या घडतच असतात. माझ्या दृष्टीने घडत असतात. काय जे स्वप्नामध्ये पडत असेल ते, की आज सकाळी प्रवचन होतं आणि मला जागच आली नाही. परीक्षेला जायचं मला मी पेनच घेतलं नाही. अशी स्वप्न लहानपणी आपल्याला पडत असत. म्हणजे पडत असायची. तसं मला स्वप्न पडतात, मी अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं, असं तसं काहीतरी स्वप्न पडतं. मला त्या क्षणी ते स्वप्न खरं वाटतं. मी हिमालयात गेले असं वाटलं, अशक्य आहे हे जाणून सुद्धा मला स्वप्न पडतं. ते मन आणि इंद्रियांच्या सहाय्याने मी ते उपभोगत असते.
मला थंडी वाजते, हुडहुडी भरते, मग मी स्वेटर घालते वगैरे अशा सगळ्या काही घटना घडत असतात. म्हणजे माझ्या बाबतीत ते स्वप्न त्या क्षणाला सत्यच असतं, खरंच असतं. तर मला सगळं ते मी अगदी अंग-बिंग असं कुडकुडून घेतल्यासारखं झाल्यावरती कसं आपण आवळून घेतो तसं घेते. हे सगळं स्वप्नामध्ये मी इंद्रियांसह करत असते. पण मी जर दुसऱ्याला म्हटलं, की मी पाहिलं ते स्वप्न पाहिलंस की नाही तू? मी पाहताना तू पाहिलंस की नाही? विचार करा. तो म्हणतो, "तू म्हणतेस म्हणून मी विश्वास ठेवतोय. पण मला कसं तुझं स्वप्न दिसेल? ज्याचं त्यालाच दिसेल की नाही. तुझं तुला दिसेल. तू आता मला सांग, मी कल्पना करू शकतो. पण मी ते स्वप्न पाहू शकत नाही. म्हणजे मी एकटीच याच्यामध्ये सत्य म्हणून ते मानत असते. दुसरे कोणीही ते सत्य मानत नसतात. त्यांना वाटतं ते तुझं स्वप्न आहे, ते तुला खरं आहे, मला नाहीये, मला वेगळंच स्वप्न पडलं. म्हणजे त्याच्यावरती त्याचा आधार आहे. म्हणजे हे स्वप्न जे आहे, हे फक्त मला आणि मलाच ते फक्त पटलेलं असतं आणि माझ्यावरतीच त्याचा प्रभाव असतो, दुसऱ्या कोणाचा नसतो. ही जी स्वप्नावस्था आहे, नंतर मी दृश्य स्वरूपामध्ये जागृत होते, उठते वगैरे सगळं करते आणि मग मी काय पठण करत असेन, दासबोध वाचत असेन, प्रवचन करत असेन, तर दोघं जण 2 गोष्टी आहेत की नाही इथे, की मी प्रवचन करतेय, तुम्ही ऐकताय. पण तुम्ही ऐकताय तेव्हा तुम्हाला हे मान्य आहे की नाही, की मी करतीये म्हणून? आणि मलाही मान्य आहे की तुम्ही ऐकताय म्हणून, नाही का? म्हणजे इथे दोघांमध्ये समन्वय आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये दोघांनाही जागृती असते आणि दोघंही त्या गोष्टी करत असतात. त्यामुळे ती व्यावहारिक सत्ता होते. दोघांमधला हा व्यवहार. दोघांमधला म्हणजे 2 जणांमधला म्हणण्यापेक्षा 2 गोष्टींमधला हा संवाद आहे. मग ही जी आहे ही व्यावहारिक सत्ता आहे. पण जी घरगुती उदाहरणं दिली ती बरोबरच होती. पण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं आणि पारमार्थिक सत्तेमध्ये इतकी पातळी ज्ञानाची वाढलेली असते, वरच्या स्तरावरती ज्ञानी लोकं बोलत असतात. ते म्हणतात, "तुझ्यात जे आत्मतत्व आहे, तेच माझ्यात आत्मतत्व आहे. हा देह नुसता अशाश्वत आहे, त्याचा विचार करण्याची काही गरजच नाही. पण जे तुझ्यात आहे, तेच माझ्यात आहे. माझ्यात आहे, तेच तुझ्यात आहे." हे जे आहे, ही पारमार्थिक सत्ता आहे. अशा तऱ्हेने विचार केला, तर जनक राजाला ज्यावेळेला स्वप्न पडतं, म्हणजे आता पहिल्याच्यात जर बघितलं तर अनुभव कोणी घेतला होता? फक्त एकट्याने घेतला होता. दुसऱ्या कोणी नाही. प्रातिभासिक सत्तेमध्ये एकटाच अनुभव घेतो. त्याचं उदाहरण आपण पुढे देऊया किंवा आत्ताच सांगते. कसं आहे, मी अंधारातनं कुठेतरी चालले होते. अंधार म्हणजे अज्ञान हे आपल्याला आपल्या उदाहरणापुरतं समजायला हरकत नाही. रात्रीच्या अंधारातनं जात असताना लांब कुठेतरी दोघं-तिघं जण चाललोय आम्ही. लांब कुठेतरी एक झाड तोडलेलं होतं. त्याचा बुंधा अशा आकाराचा होता. आणि अशा आकाराचा असल्यानंतर मला असं वाटलं कोणीतरी माणूस डोक्यावरनं पांघरून वगैरे घेऊन, घोंगडी वगैरे घेऊन काहीतरी आपल्याला लुटायला तिथे बसलेला आहे जंगलामध्ये. असंच मला ते दिसत होतं. आता तो आपल्यावर नको, नको, पुढे नको जायला. पण ते आहे ना, ते नक्की तो झाडाचा बुंदा वगैरे सगळ्यांनी मला बाजूच्या सांगून झालं. मी म्हणे, "मी नाही येणार. मला नक्की माहिती आहे की तो हे अनुभव मी माझा घेतलेला आहे. बाकीचे सांगतायत पण मी ऐकायला तयार नाही. या मायेमध्ये, या दृश्य विश्वामध्ये मला हे सगळं नामरूपात्मक दिसतंय. मला बिलकुल काही ते देव-बिव कोणी दिसत नाही. दुसऱ्यांमध्ये देव पाहावा. मला बिलकुल नाही. मला मायेमधलंच दिसतंय. या अमक्या, त्या तमक्या, या नामरूपात्मक धारण केलेलंच मला दिसतं. हे माझं अज्ञान. मग बाकीचे जे लोक आहेत ते मला जेव्हा सांगतात, की "तो तिथे कोणी बसलेला नाहीये. तू आमच्या बरोबर चल." माझा धीर होत नाही. ते जायला निघतात. आणि ते तिथे जाऊन जेव्हा थापटून सांगतात, की "अगं बघ, कुठे इथे कोण आहे? इथे काही कोणी पांघरून-बिंघरून घेतलेला नाही." त्यावेळेला मग मी तिथे जायला तयार होते. तोपर्यंत मी जात नाही. तिथे गेल्यानंतर दोन्ही जण अनुभव घेतो. "अगं बाई, खरंच की खोडच आहे, पण अगदी आकार तसा." माझ्या डोक्यातनं काही ते जात नाही. अगदी आकार तसा होता. मला ना अगदी ते पांघरून घेतलेलाच वाटला. आणि ही जी बाजू आहे ना, ही तर मला त्याने सुरा घेतला असंच वाटलं. असंच मी वर्णन करत राहते. तेव्हा ते म्हणते, "आता नाही ना, संपलं ना, खात्री झाली ना, मग सोडून." हा अनुभव दोघांचा आहे, की तिथे तो माणूस नाहीच आहे. ते हुंडाच आहे. हे जे आहे, हे व्यावहारिक सत्य आहे. अशा तऱ्हेने त्याचा विचार केला जातो. जसं जनक राजाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं, की जनक राजा आहे. राजा असला तरी मनुष्यच होता ना.
तर त्या ह्याला रात्री स्वप्न पडतं. आणि हे स्वप्न अर्थात राजा असल्यामुळे त्याला अशी आपल्यासारखी परीक्षेला चाललो वगैरे असली स्वप्न नाही पडली. त्याला असं स्वप्न पडलं, की कोणीतरी आपल्यावरती अटॅक केलेला आहे. आपल्यावरती युद्ध पुकारलेलं आहे. आणि मग आता सगळ्या सैनिकांना वगैरे घेऊन तो युद्धाच्या इथे जातो, कारण तो तसा धडाडीचा असतो. तो लगेच आज्ञा देतो, की नाही सगळ्यांनी पटापट तयार व्हा, सैन्य बाहेर काढा, आपल्यावर आक्रमण होतंय दिसतंय. आणि मग तो त्या युद्धामध्ये युद्ध करायला जातो. पण युद्धामध्ये दुर्दैवाने तो पकडला जातो. आता हे स्वप्न आहे हे लक्षात ठेवा. हे युद्धामध्ये तो पकडला जातो. मग त्याला ते दुसरा जो राजा असतो तो त्याला मारतो, त्याला बांधून ठेवतो साखळदंडाने. तो पाणी मागतो, तो पाणी पण द्यायला तयार होत नाही, वगैरे, वगैरे, वगैरे. स्वप्न आपण लांबवू तेवढं लांबतं. त्यामुळे असं त्याला ते स्वप्न पडतं. आणि एवढं मोठं स्वप्न पडल्यानंतर मग तो ओरडत उठतो, की मला पाणी सुद्धा कोणी देत नाही, अमकं सुद्धा देत नाही. म्हणून तो ओरडत उठतो. तो ओरडत उठल्याबरोबर बाहेर जे सगळे त्याचे रक्षक असतात, ते पटकन आत येतात, की राजा का ओरडत उठलाय? ते म्हणतात, "राजे महाराज काय झालं? का तुम्ही ओरडताय? तुम्हाला काही हवंय का? आम्हाला सांगा, आम्ही तत्क्षणी तुमची आज्ञा पूर्ण करतो. काय तुम्हाला हवंय? पाणी हवंय का? अमकं हवंय का? काय झालं? तुम्हाला छातीत दुखतंय का? अमकं होतंय का?" इतके प्रश्न सगळेजण विचारतात आणि तो म्हणतो, तो शांतपणे उठून बसतो. तो जनक राजा आहे. आमच्यासारखा नाहीये. त्यामुळे तो जनक राजा आहे. तो असं म्हणतो, तो बघतो आपल्या आजूबाजूला सगळे नोकर आहेत. धावत-धावत प्रधानजींना निरोप पाठवला जातो, वैद्यराजांना निरोप पाठवला, की राजा काहीतरी वेगळंच बोलतोय. राजा त्या सगळ्यांना एवढाच प्रश्न विचारतो, "ते खरं का हे खरं? ते खरं का हे खरं?" सगळे म्हणतात, "कुठलं ते खरं? ते म्हणजे काय? ते खरं का हे खरं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला?" बहुतेक राजाला काहीतरी भ्रम झालेला दिसतोय. तो असाच प्रश्न विचारतोय, बाकी काही बोलतच नाही. की बुवा छातीत दुखलं म्हणून मी उठलो, मला तहान लागली म्हणून मी ओरडलो, मला स्वप्न पडलं म्हणून मी ओरडलो. काहीच सांगत नाही. आपण सांगतो की नाही, "अगं ते वाघ आला आणि मला गिळून टाकलं, असं स्वप्न पडलं म्हणून मी ओरडत उठले." स्वप्न लगेच आपण दुसऱ्याला सांगून मोकळे. तो म्हणतो, "ते खरं का हे खरं?" असं म्हटल्यावर त्या सैनिकांना वगैरे वाटतं ह्याला काहीतरी भ्रम झालेला दिसतो. स्मृतिभ्रंश वगैरे. ते याला बोलवतात वैद्यांना. वैद्यांना बोलावल्यावरही तो तेच म्हणतो, "ते खरं का हे खरं?" प्रधानजी येतात, सह्या घेतात. "अहो म्हणे राज्यकारभार सुरू करायचंय, काही सह्या हव्या तुम्ही वाचून बघा. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला पुढचं काम करता येईल." हे सगळं तो सांगतो. पण म्हणे, "तुम्हाला आज बरं नाही वाटत आहे का? ठीक आहे, तुम्ही उद्या सह्या करा. पण नीट वाचून विचार करायला हवा ना." लोकं सांगतात, "त्याला भ्रम झालाय. काहीतरी चुकीच्या सह्या केल्या म्हणजे." त्यामुळे तो म्हणतो, "तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे खरं का ते खरं?" हाच प्रश्न तो प्रत्येक वेळी विचारतो. आणि त्यावेळेला अष्टावक्र तिथे येतात. आणि अष्टावक्र ज्यावेळेला त्यांना कळतं, की राजाला भ्रंश झाला. तर राजाला भ्रंश होणं कधीच शक्य नाही. राजा जनक राजा देही असूनही विदेही आहे. त्याला कसा होईल भ्रम? हे ते म्हणत नाहीत अष्टावक्र, पण मनामध्ये ठरवतात आणि ते तिथे येतात. आणि त्यावेळेला राजा त्यांना म्हणतो, की "ते खरं का हे खरं?" त्यावेळेला अष्टावक्र त्यांना उत्तर देतात, की तेही खरं आहे त्यावेळेला, पण ते भ्रमात्मक खरं आहे आणि हेही खरं आहे व्यावहारिक दृष्टिकोनातनं. कारण आता तुम्ही जागे होऊन व्यावहारिक सत्तेमध्ये आलेला आहात. हेही खरं. ह्या वेळेला हे खरं आहे, पण इथून बघाल तर ते खोटं आहे आणि ते खरं आहे ते त्यावेळेला खरं आहे, तिथून बघाल तर हे सगळं खोटं आहे. म्हणजे ज्या वेळेला ज्या सत्तेमध्ये आपण काम करत असतो, त्यावेळेला त्या सत्तेप्रमाणे ते खरं असतं. म्हणून व्यवहारामध्ये व्यावहारिक सत्ता पाळावी लागते. परमार्थामध्ये पारमार्थिक सत्ता पाळावी लागते आणि एरवी अज्ञान, अंधकार, अविद्या, माया या ह्याच्यामध्ये आपण गुरफटतो, भावनात्मक दृष्टिकोनातून गुरफटतो. त्यावेळेला ते प्रातिभासिक सत्य सुद्धा खरं आहे. त्या वेळेला ते खरं आहे, पण इतर वेळेला ते खरं नाही. ते खरं का हे खरं, हे करताना आपण कोणत्या सत्तेमध्ये आहोत याचा विचार करावा लागतो. पण पारमार्थिक सत्तेमध्ये सगळीकडे एकच ब्रह्म दिसतं आणि ती आपली परिपूर्ण अवस्था असते.
त्यामुळे ती अवस्था सगळ्यात श्रेष्ठ अवस्था असते आणि तिथे समोरचा आणि आपण एकरूपच असतो, परमात्म तत्वच असतो, अशा तऱ्हेने आहे. पण इथे ही आता जी सत्ता सांगितलेली आहे ही प्रातिभासिक सत्तेचंच वर्णन आहे खरं म्हटलं तर. दूरदृष्टीने विचार केला तर आता प्रत्येक गोष्टीत काही याचं प्रातिभासिक सत्य काढत बसायचं नाही, पण आम्हाला ते भ्रमरूपाने दिसतं हे निश्चित लक्षात ठेवायचंय. आणि या तऱ्हेने विचार केला तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या पद्धतीने आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या दोघांमधला जो फरक आहे तो या संपूर्ण 26 ओव्यांमध्ये सांगितलेले आहे. आणि त्यामुळे इथलं साध्या साध्या ओव्या जरी आपण बघितलं तर माया लक्ष ब्रह्म लक्ष म्हणजे बघा विरुद्धार्थीच सगळे सांगितलेले आहेत. माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक. असे कुठलीही ओळ यातली तुम्ही वाचा, हे जवळजवळ त्यांनी 22 ओव्यांपर्यंत सांगितलंय. आता 22 ओव्यांपर्यंत ब्रह्म आणि माया एकमेकाच्या विरुद्धार्थी कसे आहेत त्याचं वर्णन ह्याच्यात केलेलं आहे. ते आपल्या थोडंसं जरी त्यातलं काही बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल एकदा हे पहिली मुळातली संकल्पना आपली ठीक झाल्यानंतर. सुरुवातीला त्याने असं म्हटलेलं आहे की माया ही या पद्धतीने आहे. माया ही अज्ञानयुक्त देहबुद्धी निर्माण करणारी भ्रमरूपात्मक अध्यासात्मक अशी असणारी ही माया आहे. म्हणून आम्हाला ते सर्प दिसायला लागतो त्या दोरीवरती. पण दोरी आहे म्हणून सर्प दिसतो. दोरीच नसती तर दिसला असता का? नसता दिसला. हे नाम रूपात्मक विश्वात्मक दृश्य स्वरूप आम्हाला दिसतंय म्हणून आम्हाला भ्रम होतो. ते दिसलंच नसतं आणि ज्ञानाच्या पातळीवरनं आम्हाला सदा सर्वत्र भगवंतच दिसला असता तर हा प्रश्नच आला नसता. पण तो आम्हाला दिसत नाही कारण आम्ही अविद्येचं अवगुंठन केलेलं आहे. अवगुंठन केलेलं म्हणजे पांघरून घेतलेलं आहे. आत्मतत्वावर त्या मायेनी झाकण टाकलेलं आहे. ते झाकण उघडल्याशिवाय आम्हाला जाताच येणार नाही. आणि ही झाकणं कशी उघडायची ते ज्ञानदशकामध्ये हळूहळू आपल्याला सुरुवात करून सांगायला सुरुवात केलेली आहे. इथे त्यांनी म्हटलेलं आहे ब्रह्म निर्मळ निश्चळ माया चंचळ चपळ ब्रह्म निरोपाधी केवळ माया उपाधी रूपी श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ, निर्मळच्या बरोबर निश्चळच्या बरोबर चंचळ चपळ असं बरोबर बरोबर विरुद्धार्थी सगळे 22 ओव्यांमध्ये शब्द सांगितलेले आहेत. दोघांची लक्षणं विरुद्धार्थी आहेत. त्या परब्रह्मानी आपल्याला खेळावं अशी इच्छा निर्माण झाली, काहीतरी प्रेम करावं अशी इच्छा निर्माण झाली. आपल्यातनच त्यांनी आपली शक्ती निर्माण केली. अमृतानुभव जर आठवला तर आपल्या लक्षात येईल. त्या शक्तीला आपल्या समोरच प्रेम करायचं तर समोरासमोर बसायला हवं. एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे कसं चालेल? त्यामुळे प्रेम करायचंय, तिच्याबरोबर खेळायचंय. हे सगळं खेळणं जे आहे ते करण्यासाठी आपल्या समोर बसवली. आता तिचं तोंड आहे पश्चिमेकडे आणि आपलं तोंड आहे पूर्वेकडे. त्यामुळे साहजिकच ती पश्चिमेकडे पाहते, मी पूर्वेकडे पाहते. मला इकडचं सगळं दिसतंय, तुम्हाला तिकडचं सगळं दिसतंय समोरासमोर दिसल्यानंतर. तसं त्या मायेला सगळं भ्रमात्मकच दिसतं. ती शक्ती तिच्यामध्ये आली म्हणून त्याचं तोंड पूर्वेकडे तर तिचं तोंड पश्चिमेकडे एवढं लक्षात ठेवलं की दोघांमध्ये विरुद्धार्थी सगळं निर्माण होतं. हे आपल्याला लक्षात, पण ते त्याचं स्पंदन आहे, आतमध्ये आहे, त्याचीच शक्ती आहे. त्यांनी बाहेर काढली, आपल्याला बाहेर काढता येत नाही. माझं स्पंदन मी बाहेर काढून ठेवलं असं होत नाही. त्यामुळे माझं स्पंदन मला जे दाखवतं ते सगळं मायारूपी दाखवतं, नामरूपात्मक दाखवतं. आणि तेच मला खरं वाटतं. मला सापही दिसतो, मला घरातलं मांजरही दिसतं. घरातलं मांजर असेल तर ते माझ्या जवळ येऊन बसलं तर मला काही वाटत नाही. तो साप येऊन माझ्या जवळ आला, मला भीती वाटते. म्हणजे बरं सापाला मी हाकललं तर त्यालाही भीती वाटते माझी. तोही तसाच आहे ना माझ्यासारखा, पण ते माझ्या लक्षात येत नाही. त्यामुळे मी त्याला मारायला जाते. मी त्याला मारायला गेल्यावर तोही पळायला लागतो भीतीपाठी. म्हणजे भीती ही सगळ्यांमध्ये आहे, जाणीव ही सगळ्यांमध्ये आहे, ती सारखी आहे. पण ते प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातनं बघत असतं. जसं स्वप्न माझं मीच अनुभव करते, दुसरा कोणी नाही. व्यावहारिक सत्य 2-3 म्हणजे द्वैतामध्ये निर्माण होतं.
हेही इथे द्वैतच असतं. ज्या वेळेला प्रातिभासिक सत्य असतं तिथे द्वैतच असतं. पण स्वतंत्र रूपाने मला दिसतं. स्वप्नावस्थेमध्ये ते फक्त मलाच का दिसतं? कारण माझंच मन, माझीच इंद्रिय तिथे कार्यरत झालेली असतात, दुसऱ्या कोणाची नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये माझ्याबरोबर मी जसं करते तसं बाकीची लोक करत असतात. त्यामुळे त्यांनाही ते दिसत असतं. आणि पारमार्थिक सत्ता ही त्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. तिथे सर्वत्र परब्रह्म दिसतं. आता हे बघता, हे सगळ्यांची दोघांची लक्षणं विरुद्धार्थी आहेत. मायेला मी नुसती त्याची नावं घेते जी या समासामध्ये आहे. मायेला उपाधी आहे, ब्रह्म निरुपाधिक आहे. नामरूपाची उपाधी तिला आहे, मायेला आहे. कारण मायेमध्ये आल्याबरोबर आम्ही त्याला नाम आणि रूप देतो. आता जेव्हा नाम मिळतं, रूप मिळतं, तिथे अहम मम येतं. त्यामुळे तेही तिच्यामध्ये आहे. अहम मम. मी संध्या, ही सुजाता. मी अमक, ती अमक. अशा पद्धतीने आम्ही म्हणतो ना. त्यामुळे नामाची उपाधी लागते. रूप त्याप्रमाणे वेगवेगळं असतं आपल्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे. मायेला उपाधी आहे, ब्रह्म निरुपाधिक आहे. नामरूपाची उपाधी तिला आहे, ब्रह्म स्थिर आहे आणि माया चंचल आहे. कारण नामरूपामध्ये ती गुंतल्यामुळे आणि तिचं पाहण्याची दृष्टीच वेगळी आहे. त्यामुळे ही दृष्टी जी आहे ती पांघरून घातलेली दृष्टी आहे. त्यामुळे तिची पाहण्याची स्थिती वेगळी आहे. पण इथे ज्ञानी लोकांना जसं सगळीकडे परब्रह्म तत्व दिसतं तसं तिला दिसत नाही. ज्याच्यामध्ये मायेचं झाकण पडलेलं आहे त्याला ते तसं दिसत नाही. त्याचं कारण ते ती उपाधी मायेची त्याला जोडलेली असल्यामुळे, नामरूपात्मक जोडलेली असल्यामुळे त्याला ते दृश्य खरं वाटायला लागतं. ब्रह्म स्थिर आहे, माया चंचल आहे. कारण आम्हाला अनेक गोष्टी दिसतात, अनेक नाम रूप जसं दिसतं त्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियांची जे पंच विषय आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याचा स्वाद घेत असतो. त्यामुळे त्याही गोष्टी आम्हाला दिसतात. तसं एखादी गोष्ट सांगण्याकरता आपल्याला काहीतरी स्थिर लागतं. मी जर असं म्हटलं की एक मुलगा इकडून तिकडे पळत गेला. आता इकडून तिकडे म्हणजे कुठून कुठे पळत गेला? तर मला सांगायला लागतं ह्या खांबापासून त्या खांबापर्यंत. मी नुसतं इकडून तिकडे पळत गेला. हां, ठीक आहे. इकडून तिकडे म्हणजे काय? अरे नाही, ह्या खांबापासून त्या खांबापर्यंत पळत गेला. म्हणजे त्याला काहीतरी बेस येतो. तो किती पळाला, काय पळाला, कितीतरी प्रश्न येतात. हे सगळे मायेमधले. अनेक प्रश्न निर्माण करणारी ही माया आहे. अचपळ, अत्यंत चपळ. अचपळ मन माझे, ते म्हटलेलं आहे ते. अचपळ म्हणजे चपळ नाही ते असा तिथे अर्थ नाही. अत्यंत चपळ असणारे ते, ते माझं मन. आत्ता होतं इथे. बहिणाबाई जसं म्हणतात की आत्ता होतं इथे आणि आत्ता कुठे गेलं नाही का. क्षणात ते जातं, क्षणात ते इंडियात आहे तर क्षणात ते अमेरिकेत पण जातं. म्हणजे अशा तऱ्हेने ते इतकं चपळ आहे. हे असं चपळ असणारं मन आपल्याला 10 ठिकाणी फिरवत असतं आणि ते मन सुद्धा मायेतच येतं. म्हणून त्या मनाचं उन्मन करणारे आहे ती पारमार्थिक सत्ता आहे. त्यामुळे तुर्यावस्थेपर्यंत सुद्धा आपलं मन याच्यात असतं. तुर्या ही द्वैतातली अवस्था आहे. उन्मनी अवस्था नव्हे, तुर्या अवस्था ही द्वैतातली आहे. जिथे द्वैत आहे तिथे चंचलपणा आहेच. मग हे जसं मी म्हंटल की मुलगा इथून या खांबापासून पळत सुटला थेटपर्यंत. पुढे तो कुठे गेला ते कळलं नाही. पण ह्या खांबापासून. मग हे जे हे मुळातलं तिथे खांब हे अधिष्ठान पण धरलं. ते स्थिर आहे म्हणून तो तिथे उभा होता आणि तिथनं पळत सुटला. असं मी सांगू शकले. मग हे काहीतरी स्थिर असल्याशिवाय आपल्याला पुढची कल्पना करता येत नाही. तसं परब्रह्माचं अधिष्ठान असल्याशिवाय मायेला काहीही करता येत नाही. तिला सगळ्या शक्ती प्रदान केल्या तरी सुद्धा ती माया परमेश्वराच्या अधीन असते. परमेश्वराधीन असते ती माया असते आणि मायेधीन असतो तो जीव असतो. जीव मी मायेत खेळणारे असल्यामुळे जीव मायाधीन आहे आणि माया परमेश्वराधीन आहे. या गोष्टी हळूहळू आपण लक्षात ठेवत चाललं की आपण मायेत कसं आहोत
ह्याचा विचार या सगळ्या 22 ओव्यांमध्ये केलेला आहे. तो आपल्याला करता येतो. आता ही काहीतरी स्थिर असावं लागतं असं मी म्हटलं. तसंच आपण जर सर्प आणि रज्जू आपला व्यावहारिक आता मायेचा परब्रह्माचं अधिष्ठान आहे म्हणून ही माया आम्हाला दिसते. याचाच अर्थ माया हा भास, हा भ्रम आम्हाला होतो. पण ते परब्रह्म आहे म्हणून काहीतरी असल्याशिवाय आपल्याला भास होत नाही. जसं दोरी असल्याशिवाय आम्हाला सर्प दिसत नाही. दोरीच नसते तर आम्हाला सर्प दिसलाच नसता. काहीतरी स्थिर असावं लागतं. जात्याची तळी, जातं माहितीये, जात्याची तळी, तळी म्हणजे खालचा भाग. तर खालचा जो भाग आहे तो स्थिर असतो आणि वरचा भाग आम्ही फिरवत असतो. तेव्हा त्या गव्हाचं पीठ पडतं. मग ते बारीक आहे का, जाड आहे का, वगैरे वगैरे वेगवेगळं. रवा काढलाय का, वेगवेगळं. ते फिरवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तर हे जे आहे म्हणजे खालचं जे आता जात्याची तळीही फिरते आणि वरचं चक्रही फिरतंय. दोन्ही फिरत असेल तर पीठ पडत नाही. एक काहीतरी स्थिर असावं लागतं. तेव्हा दुसरं त्याच्यात टाकल्यावर तिसरं निर्माण होतं. हे जसं निर्माण होतं तसं परब्रह्माचं अधिष्ठान, वर्ण टाकलेलं मायेचं चक्र जे फिरवत असतं आपल्याला सगळ्यांमध्ये, त्यातनं बाहेर पडतं ते आमचं दृश्य रूप, नामरूपात्मक जग ते आम्हाला दिसतं. मग त्या पिठामध्ये आम्हाला गहू दिसतो का? नाही. आतली तळी दिसते का? नाही. आम्हाला मायाही दिसत नाही, आम्हाला ब्रह्मही दिसत नाही, पण पीठ मात्र दिसतं. ज्याला आम्ही बारीक म्हणतो, रवा म्हणतो, अगदी सपीठी म्हणतो. असे त्याच्यात अनेक प्रकार. तसं या मायेने आपल्या भोवती भ्रमात्मक निर्माण केलेलं हे विश्व आहे. हे सगळं सांगण्याचा प्रयत्न या माया ब्रह्म निरूपणामध्ये केलेला आहे. फक्त 22-23 ओव्यांमध्ये असल्यामुळे त्याचं वर्णन करताना विरुद्ध अर्थी इथे दोन्ही गोष्टी वापरल्या आहेत. ब्रह्माला जे वापरलंय त्याच्या विरुद्ध त्यांनी मायेला वापरलेलं आहे. त्याचं कारण आत्ता आपण बघितलं. आपण म्हणतो काही वेळेला माझी सावली पडली. मग सावली खरी का मी? हे खरं का ते खरं? हे सत्य का ते सत्य? असं जनक राजाप्रमाणे विचारलं तर माझीच सावली पडलेली आहे. सावली सत्य का मी सत्य? तर या क्षणाला व्यावहारिक सत्तेमध्ये मी सत्य आहे. मी आहे म्हणून सावली पडली ना. त्यामुळे मी आहे म्हणून सावली पडली हे महत्वाचं आहे. म्हणजे सावली ही भ्रमात्मक आहे. मी पुढे गेले तर ती पुढे जाते, मी मागे गेले तर ती मागे जाते. या जशा गोष्टी आहेत तसं मी जर जिथे उजेडच नाही अशा ठिकाणी गेले तर ती लुप्तच होऊन जाते. म्हणजे ती माझ्यावरती अवलंबून आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट दुसऱ्यावरती अवलंबून असते त्यावेळेला तिथे एक तर प्रातिभासिक सत्य किंवा व्यावहारिक सत्य असं त्याला म्हटलं जातं. अवलंबून असणं दुसऱ्यावर. ती माझ्यावर अवलंबून आहे सावली. बरं सावली असं यथार्थ दर्शन देते का माझं? नाही देत. काहीतरी बाहेरची आउटलाईन देते. एवढं कळतं की स्त्री आहे का पुरुष आहे किंवा काही हल्ली तेही कळणं कठीण आहे. केस-बीस वाढवले असेल तर ती स्त्री आहे का पुरुष आहे हेही कळणार नाही. सावलीमध्ये सुद्धा. तो भाग वेगळा त्यावेळच्या काळाप्रमाणे मी म्हणते की थोडाफार फरक कळू शकतो. पण तसंही बाकी काहीच नाही ना. गोरा आहे का काळा आहे? लांब आहे का म्हणजे उंच आहे का बुटका आहे? कारण सावली त्या सूर्यप्रकाशाप्रमाणे पडते त्याच्यावर अवलंबून आहे. काही वेळेला ती पायतळ पडते म्हणजे अगदी पायाशीच चढते तेव्हा त्याला काहीच लांबी रुंदी उंची नाही. मग ह्या व्यक्तीला पण लांबी रुंदी उंची नाही का? मग हे सत्य का ते सत्य? ज्या वेळेला ती दिसते त्यावेळेला ती सत्य जरी मानली तरी ती भासात्मक असते. हा जो भास आहे, अध्यास आहे, त्याला म्हटलं जातं. मग ती सत्य नाहीये, हे सत्य आहे. स्वप्न सत्य नाहीये. जे जागृतीमध्ये घडतो ते काहीतरी सत्य आहे. पण संत असं सांगतात, हेही सत्य नाही, तेही सत्य नाही. जे आहे ते तत्व सत्य आहे. ते आत्मतत्व सत्य आहे. अशा तऱ्हेने ती मांडणी केलेली आहे. म्हणून माया विकारी, ब्रह्म अविकारी. कारण ब्रह्माला कुठलेही अस्ति जायते वर्धते विपरिणमिते काही लागत नाही. पण मायेमध्ये जे नामरूपात्मक धारण केलेलं आहे, मग ते झाड असो, व्यक्ती असो, प्राणी असो, काही असो, त्याला झीज आहे. ते नश्यतेपर्यंत जातं. ते असतं, वाढतं, मोठं होतं. आता दगडच घेतला तर तो वाढतो, मोठा होतो असं म्हणत नाही. पण
सातत्याने त्या दगडावर पाणी पडत राहिलं तर तो झिजतो. पण डोंगरावरचे जर बघितले तर पावसा पाण्याने वाऱ्याने ते झिजतात. म्हणजे झीज आहे की नाही त्यांच्यामध्ये. म्हणजे अस्थी जे आहे ते वर्धते होत नसतील, पण काही जे आहेत त्याची झीज तर नक्कीच होते. असं आहे. पण ते जड आहेत. आता हे जड नक्की काय आहेत? ते जड कसे आहेत? ते जड आहेत ते काही जड आहेत. त्याच्यामध्ये काही शक्तीच नाही. त्याला दुसऱ्याची शक्ती लावावी लागते. दगड ढकलावा लागला तर तो त्याला काहीतरी दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा जोर द्यावा लागतो. ते जड आहे. मग चैतन्य कशात आहे? जो ज्याला जोर देतो त्याच्यात चैतन्य आहे. मग आपण जर असं म्हटलं, की मी पहारीनी दगड हे केला, तर नुसती पहार त्याच्यात ठोकून दगड जाईल का? नाही. म्हणजे पहार हे निमित्त झालं पहार. पहार जी असते ती अशी खोचून मग दगड ढकलतात. पण त्याच्या मागची शक्ती हे माझ्यातलं चैतन्य आहे ना. मग ते शक्तियुक्त चैतन्य आहे, ते आत्मतत्व आहे, ते ते चैतन्य रूप आहे. अशा तऱ्हेने तो विचार मागे, मागे, मागे करत जावा लागतो. म्हणून माया विकारी ब्रह्म अविकारी असं जे म्हटलेलं आहे, तिथे मायेला अस्ति जायते वर्धते किंवा शरीर जे आहे, ते आपण म्हणतो मायेमध्ये येतं. कारण या शरीराला शाश्वत नाहीये. त्याला बाल, तारुण्य, वृद्धत्व हे सगळे धर्म लागू पडतात. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत राहतो. हे बदल होणं जे आहे ना, ते माया विकारी. ब्रह्म अविकारी. ते काल होतं तसंच आज आहे, तसंच उद्या असणार आहे. त्याच्यात कोणतेही विकार नाही. आमच्यात तसं होत नाही. त्यामुळे आमचा देह अशाश्वत आहे. पण आतमध्ये असलेलं आत्मतत्व शाश्वत आहे. हा जो फरक आहे, तो इथे आपल्याला घ्यायचा आहे. तो खरा म्हणजे त्याच्या आत मग ते माझ्या आतलं आत्मतत्व असू दे, दुसऱ्याच्या आतलं आत्मतत्व असू दे, ते सत्य आहे. असा विचार करायला आत्मानात्म विचार ज्याला म्हटलं जातं, तो इथे केला जातो. मग हे माया पंचभौतिक आणि ब्रह्म शाश्वत. आता इथे शाश्वत म्हणजे स्थिर चैतन्य आहे ते. मायेमुळे त्याच्यावरती अध्यास होतो आणि आपल्याला तो दिसतो. तो दिसतो ते माया पंचभूतिक दाखवते. ती आपल्याला पंचभूतिक माझा देह पंचभूतात्मक आहे. येतं की नाही वाक्य? हे पंचभूतात माझ्यामध्ये आकाश तत्व आहे, माझ्यामध्ये पृथ्वी तत्व आहे, माझ्यामध्ये वायू तत्व आहे. हे आपल्याला याचं डिटेल सगळं जे आहे ते 17व्या दशकात त्यांनी सांगितलंय. कसं माझ्यामध्ये आहे. ते 17व्या दशकात. तोपर्यंत आपल्या शरीराची रचना आपल्याला कळली पाहिजे ना. ती त्यांनी आता मध्ये मध्ये सांगितलेली आहे मधल्या काही दशकांमध्ये. तर हे जे आहे हे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे अशाश्वत आहे आणि ते शाश्वत आहे हे लक्षात ठेवायचे. म्हणून त्यांनी तशा पद्धतीने आपण म्हणतो समर्थांचा मनाचा श्लोक आहे, तुटे ना फुटे ना कदा देव राणा. हे जी मायेमध्ये ज्या ज्या गोष्टी नामरूपात्मक येतात त्या तुटतात फुटतात घडामोडी होतात असं आपण म्हणतो की नाही. त्यामुळे हे जे सगळं आहे ते घडामोडी होणार आहे, बदलणार आहे. म्हणून माया पंचभूतिक ब्रह्म शाश्वत. त्याच्यात कुठल्याही घडामोडी होत नाही. तुटेना फुटेना कदा देव राणा, चळेना ढळेना कदा दैन्यवाणा असं सगळं म्हटलेलं आहे. हे सगळं त्याचं वर्णन आहे परब्रह्माचं. म्हणजे जलतत्व म्हटलं तर तुटत नाही, फुटत नाही. पाणी आणलं एक मोठ्या ह्याच्यामध्ये पराती, त्याचे दोन तुकडे करा बरं, तुकडे होत नाही, तोडता येत नाही. हा त्याचे दोन भाग दोन भांड्यात वेगवेगळे करा म्हटलं तर ते दोन ह्याच्यात आम्ही सीमित करू शकतो. सीमित करणं वेगळं, तोडणं फोडणं वेगळं. सीमित करू शकतो, तुकडे जमणार नाही. तसं वायू तत्व वाऱ्याला तोडा, गीतेमध्ये पण तसा श्लोक आहे. पण दगडाला तोडा म्हटलं तर तोडू शकतो, कारण ते जड आहे, ते तत्व नाहीये. दगड हा तत्व नाही, दगड हा पृथ्वी तत्वाचा आहे. लाकूड हे पृथ्वी तत्वाचं आहे. पण लाकडामध्ये या बाजूला अग्नी लावला तर त्या बाजूला गरम व्हायला लागतं. हे जे तिथपासून तिथे वाहन शक्ती त्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे हे सगळ्या ज्या शक्ती त्याच्यामध्ये असल्या तरी ते जड आहे. जे जड आहे त्याला आम्ही तोडू शकतो. पण हे सगळं सांगण्यामागचा उद्देश समर्थांचा त्यावेळेचा आणखीन एक वेगळा होता. तोही थोडा आपण विचार करूया.
कारण त्या काळामध्ये यवन सत्ता होती आणि यवन सत्तेमध्ये असल्यामुळे आपोआपच मूर्ती तोडल्या जात होत्या आणि आपल्या भावना सगळ्यांच्या दुखावल्या जात होत्या. मन खिन्न होऊन जात होतं. कारण ज्या देवाची इतके वर्षानुवर्ष आम्ही पूजा करत आलो, त्याच्याकडे मागणं मागत आलो, हे सगळं करत असताना आम्ही त्याला ती मूर्ती जी आमच्या मनामध्ये घर करून बसलेली होती, ती तोडली जातीये, हे म्हटल्यानंतर मानसिक दुर्बलता निर्माण व्हायला लागली लोकांमध्ये. आणि त्यावेळेला समर्थांनी असं म्हटलंय, तुटे ना फुटे ना कदा देव राणा, चळे ना ढळे ना कदा दे निवाणा. अहो, तो तुटत नाही, तो फुटत नाही. देव हे एक तत्व आहे. हे दगड तुटलाय, ही तसबीर फुटलीये, हा फोटो फाटलाय, पण ते म्हणजे ते परब्रह्म तत्व नाही, ते म्हणजे तो देव नाही. तो देव जो तुमच्या मनात आहे तो तोडलाय का त्यांनी? तो नाही तोडलाय, ही मूर्ती फोडलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मानसिक धैर्य कुठेही कमी करू नका, हे त्यांनी सांगितलंय. आणि देवत्व कधीही भंग पावत नाही. ते तत्वरूपाने असतं. त्या देवाच्या दगडाच्या मूर्ती तुटतील. आणखीन कुठला तुम्ही त्या पद्धतीने मातीचा देव केलेला असेल तर तो तुटेल. काचेचा असेल तर तो तुटेल. ह्याचं तुकारामांचा अभंग सुद्धा आहे त्यावरती. त्यामुळे अशा पद्धतीने हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात ही बाकीच्या गोष्टी या जड आहेत. पण ते तत्व जे आहे पारमार्थिक सत्तेमध्ये वावरणारं जे तत्व आहे ते मात्र शाश्वत आहे. अशा तऱ्हेने तुटे ना फुटे ना कदा देव राणा, चळे ना ढळे ना कदा दैन्यवाणा, कळे ना कळे ना कदा लोचनाशी. तो जरी आम्हाला दिसत नसला तर तत्व जरी आम्हाला दिसत नसलं, वसेना दिसेना जगी मी पणासी. हे तुमचा मीपणा एकदा काढून टाकला, माझं तुझं एकदा काढून टाकलं. कारण अहंकार हा परमार्थातला पहिला अडसर आहे. तो एकदा तुम्ही काढून टाकला की आपोआपच तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. असं हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे जे दिसतं ते प्रत्येक वेळेस सत्य असतंच असं नाही. ते कायम बदलणारं असतं, भ्रमरूपात्मक असतं. सीतेला सुद्धा भ्रम झाला. सीतेला सुद्धा भ्रम झाला. रावण आला तिथे, तिला काय वाटलं, तिला रावण वाटलं असतं ती गेली असती का त्याच्याबरोबर? सत्य नाही समजलं. हे कथा आहे या दृष्टिकोनातनं बघा. सीतेला ते कळलं नाही, म्हणजे मग त्यातनं अनेक फाटे फोडण्याची आवश्यकता नाही. तर आपण भ्रम या दृष्टिकोनातनं बघतो. सीतेला ते दिसेनासं, तेच दिसलंच नाही तो रावण आहे. तिला तो भिक्षू वाटला. हा तिच्या मनावरती, तिच्या बुद्धीवरती कुठेतरी झाकण टाकलं घेतलं आणि तिला तो भिक्षू वाटला. आणि ती भिक्षा वाढायला बाहेर गेली. आणि जेव्हा तिला प्रत्यक्ष उचलून नेलं, कथा भाग सगळ्यांना माहितीये, पळवून नेलं गेलं, तेव्हा तिला कळलं की अरे बापरे, मी ज्याला भिक्षू समजत होते तो रावण आहे. हे सत्य कळतं त्यावेळेला भ्रम काय असतो, ते खोटं काय असतं ते आपल्याला कळतं. म्हणजे जे आपण आत्ता बघतोय ते सत्य आहे, मगाशी पाहिलं ते खोटं होतं, ते एक स्वप्न होतं. म्हणून समर्थांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं पण आहे की आपण जे आत्ता सगळीकडे बघतोय हे आपलं स्वप्नच आहे, जागृतीतलं स्वप्नच आहे. मग जागृती कुठली? धर्मार्थिक सत्तेत जेव्हा जागृती होते तेव्हा ती खरी जागृती असते. आताची जागृती आमची नुसतीच उठली आणि व्यावहारिक सत्य चालू, तेही खरं नाही. तेही खरं नाही. मग ते खरं का हे खरं? हा प्रश्न प्रत्येक वेळेला विचारत आपण गेलं की आपल्याला ह्या प्रत्येकाचं उत्तर मिळत जातं की तिथे ते त्यावेळेला खरं होतं, पण आत्ता ते खरं नाही. आत्ता जे मला खरं वाटतंय ते पारमार्थिक सत्तेत गेल्यावर तिथे जे वाटत होतं ते त्यावेळेला खरं असलं तरी आता ते खरं नाही. मग आता खरं काय आहे? सर्वत्र एकम एव अद्वितीय, हे सत्य. अशा तऱ्हेने विचार करायचा आहे. मग हे सगळं सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादली, परिते निवडून घेतली साधू जनांनी. म्हणजे हे जे साधू सज्जन संत ज्यांनी याचा अनुभूती घेतलेली आहे, ज्यांनी आत्मानात्म विवेक केलेला आहे, नित्यानित्य विवेक केलेला आहे, सारासार विचार केलेला आहे, त्यांनी व्यवसायात्मिका बुद्धी वापरून त्याची अनुभूती घेतलेली आहे. जे मन बुद्धीच्या पलीकडे आहे, ते मन आणि बुद्धी फक्त विचार करण्यापुरती त्यांनी घेतली. तो विचार पक्का करून मग आपल्या मनामध्ये ठेवून त्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन
प्रत्यक्ष त्याच्याशी एकरूप होऊन अनुभूती घेतली, असे जे संत सज्जन आहेत, जे देही आहेत, देह आहे, पण देहामध्ये देह पण नसून फक्त आत्मतत्व त्यांच्या राहिलेलं आहे, असे जे संत आहेत, सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला जाणं, सदा संगती सज्जनांची धरावी, तसं संत जे सांगतील ते त्याप्रमाणे आचरण करावे. म्हणून त्यांनी कसं आचरण केलेलं आहे? गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर घेईजे, माया सांडून अनुभवीजे, ब्रह्म जैसे श्रीराम. पाण्यावर आलेलं शेवाळ साठलेलं असतं तेव्हा पाणी दिसत नाही. मग पाण वनस्पती वगैरे असते तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं ती पाण वनस्पती त्या पाण्यावर एवढी पसरलेली असते की आपल्याला असं वाटतं अगदी छान हिरवळ आहे ना, जायला काही हरकत नाही, म्हणून आपण पाय टाकावं तर तो पाय आत जातो, कारण ती फक्त वरवर असते. हे सगळं शेवाळ जे आपल्या मनामध्ये साठलेलं आहे नामरूपात्मक, ते सगळं एकदा बाजूला काढलं, ती पाण वनस्पती बाजूला काढली की आपल्याला ते पाणी दिसतं. बरं, दिसतं ते पाणी दिसतं हेही खरं आहे. ते पाणी आपण जर नीरक्षीर विवेकाचा विचार केला, हे इथे पाणी दिसलं बरोबर आहे. इथल्या ह्याच्यामध्ये ते ठीक आहे. हे सत्य आहे की आता पाणी आहे, आपल्याला आतमध्ये कसं जायचं ते विचार करून ठरवावं लागेल. जमिनीवर चालतो तसं त्याच्यावरनं चालून चालणार नाही. हा विचार आपण तिथे त्यावेळेला करायचा. पण आता नीर आणि क्षीर विवेक करायचा असेल, तेव्हा नीर टाकून द्यावं लागतं. मग नीर टाकण्यासाठी म्हणजे पाणी टाकण्यासाठी काय विचार कर, हंस हा नीर क्षीर विवेक करतो असं सांगितलं जातं. आणि म्हणून संतांपैकी काही जणांना हंस ही पदवी दिली जाते. आता दूध पातळ आहे का जाड म्हणजे घट्ट आहे हे आपल्याला समजू शकतं. आपल्याला नेहमीच्या वापरामुळे त्यातला तो अर्थ आपल्याला समजू शकतो. पण आपल्याला सांगितलं की नाही नाही त्यातलं पाणी सगळं काढून टाक, तर मग आपल्याला ते तापवावं लागतं, तापवून तापवून आटवावं लागतं, मग खवा तयार होतो. म्हणजे पाणी त्यातलं गेलं, बऱ्यापैकी गेलं असं आपण म्हणतो. मग हे आपल्याला घालवता येतं, म्हणजे त्याला काहीतरी प्रक्रिया करावी लागते. तसंच आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा जर आपल्याला निरक्षीर विवेक करायचा असेल आणि ते घट्ट त्यातलं सार काढायचं असेल, सार असार विवेक करायचा असेल आणि त्यातलं फक्त सार घ्यायचं असेल, तरी तसा आपल्याला त्यासाठी प्रक्रिया कराव्या लागतात. जसं दूध तापवावं लागतं, तर ते आटून आटून त्याचा खवा होतो. त्याप्रमाणे आपल्याला पारमार्थिक प्रक्रिया आपल्या मनावरती कराव्या लागतात, बिंबवावं लागतं. मग हे जसं आहे, या गोष्टी आपोआपच संत संगतीमध्ये आपल्याला होतात. कथा प्रवचन ऐकल्यामुळे होतात. पण आपण गोष्टीतच रमतो. काही जण कथा प्रवचनांच्या गोष्टीमध्ये रमतात. काही जण त्यातलं तत्वज्ञान घेतात. जे तत्वज्ञान घेतात ते ज्ञानमार्गाने जातात. काही जण त्यातली फक्त भक्ती घेतात. ते भक्ती मार्गाने जातात. तर काही जण ध्यान लावून त्याचंच चिंतन करत ध्यान मार्गाने जातात. काही कर्म मार्गाने जातात. मार्ग वेगवेगळे असले तरी जाण्याचं अंतिम गंतव्यस्थान तेच असतं. हे सगळं करण्याकरता आपल्याला जर समुद्र पाहायचा असेल तर लाटा दूर कराव्या लागत नाहीत. आपल्याला समुद्र दिसतोच. पण आम्ही हा विचार करू शकतो की लाट बाजूला करायला गेले तर त्या बाजूला होणारच नाही. आणि लाट बाजूला करून समुद्र पाहण्याची गरजच नाही. म्हणून या संसारात सगळं सोडून देऊन जाणं शक्य नाही. आणि या संसारात राहून आपल्याला परब्रह्म दर्शन होणारच नाही असंही म्हणून चालणार नाही. लाटा दूर करण्याची गरज नाही. हा संसार प्रपंच दूर करण्याची गरज नाही, कारण तो प्रपंच म्हणजे त्या लाटा म्हणजे पाणीच आहे. हे एकदा आपल्या लक्षात आलं की त्या लाटांसकट ते तो समुद्र आम्हाला पाहायला आवडतो. आणि लाटांसकट आम्ही ते चैतन्ययुक्त समुद्र पाहतो आणि ते सगळं आपण आपल्यामध्ये सामावून घेतो. त्यावेळेला त्यामागचं तत्व जे आहे ते आम्हाला कळतं. ही पाहण्याची दृष्टी बदलावी लागते. प्रपंच करता करता आपल्याला परमार्थ करता येतो. पण प्रपंचातल्या कोणत्या गोष्टी सोडायच्या, कोणत्या गोष्टी बाळगायच्या, कोणत्या गोष्टी किती प्रमाणात बाळगायच्या आणि त्याही नंतर कशा सोडून द्यायच्या, या सगळ्या गोष्टींना महत्व आहे. म्हणून सार विवेक करणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये राहून सगळं करून सगळा आनंद उपभोगून आपल्याला हे करता येतं हे त्यांनी सांगितलंय.
इथे माया आणि ब्रह्म यातला फरक सांगताना काय आहे तो ती लक्षणं आपण बघत गेली की आपल्या लक्षात येतो. पण सांगण्यामागचा उद्देश काय आहे? तर हे आमच्यातला बदल या पद्धतीने व्हायला पाहिजे. कारण आम्ही मायेतच राहणार, मायेतच जन्म घेणार, मायेतच राहणार आणि मायेमध्येच मरणार. मग माया हेच आपलं साधन आणि हाच नरदेह आपलं साधन करून आपल्याला तिथपर्यंत कसं जाता येतं त्याचं वर्णन ते विवेचन नंतर आपल्याला पुढे सांगितलंय. म्हणून आधी फक्त तोंडओळख करून दिलेली आहे. माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष, मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्म पक्षची नाही श्रीराम. ही जरा ओवी घेतली कारण वादविवाद वगैरे जे केले जातात त्याच्यामध्ये नेहमी पूर्व पक्ष उत्तर पक्ष म्हणजे वादविवाद म्हणजे मी मत खंडन मंडन वगैरे जे केलं जातं तत्वज्ञानी लोक करतात त्यांच्या बाबतीत बोलते की तिथेही नेहमी पूर्व पक्ष उत्तर पक्ष असा असतो. आता कीर्तनात सुद्धा पूर्व पक्ष उत्तर पक्ष असतो. ही आपली सुरुवात असते की ते आधी काहीतरी सांगतात आणि मग ते खोडून काढतात आणि मग दुसरं काहीतरी कथानक घेतात आणि ते सिद्ध करून दाखवतात. हे कीर्तन ह्याच्यामध्ये आणि कीर्तन ही एक भक्ती आहे त्यामुळे तिथे तसं सांगितलेलं आहे. इथे वादामध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष सांगतात. म्हणजे पूर्व पक्ष म्हणजे काय? तर मुळामध्ये तर्काने एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा सिद्ध करायची असते, तर्काने एखादी गोष्ट आपल्याला सिद्ध करायची असते त्यावेळेला त्या त्या विषयावरील जे आक्षेप असतात, तर्काने एखादी गोष्ट सिद्ध करताना त्या तर्काने सिद्ध करताना जी गोष्ट आपण तर्काने सिद्ध करतोय त्या गोष्टीवरती जे आक्षेप असतात ते आक्षेप आधी मांडायचे त्याला पूर्व पक्ष म्हणतात. आणि नंतर ते कसे खोटे आहेत, नाही 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 ते तसं नाही तसं नाही असं करून आपल्याला जे मांडायचंय ते कसं खरं आहे ते सिद्ध करणं याला उत्तर पक्ष म्हणतात. उत्तर पक्षामध्ये सिद्धांत मांडला जातो. अशा तऱ्हेने पूर्व पक्ष उत्तर पक्ष असं आहे. पण मग ह्याचा इथे लक्ष काय? माया लक्ष ब्रह्म अलक्ष असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण ते ब्रह्म स्वयंसिद्धच आहे, स्वसंवेद्य आहे. त्यामुळे तिथे पक्षच नाही. पूर्व पक्ष उत्तर पक्ष मांडण्याचे कारण तो तर्काने सिद्धच होत नाही. म्हणून तिथे ते नाहीच आहे. मायेमध्ये दोन्ही पक्ष, हे मांडणी खंडणी जे सगळं येतं ना, मंडन खंडन हे सगळं मायेमध्ये येतं. म्हणजे मायेचा विस्तार केवढा आहे बघा. कितीतरी फक्त एकम एव अद्वितीय आत्मतत्व अलक्ष आहे. ते अलक्ष आहे म्हणजे तिथपर्यंत जाणं अवघड आहे. ते ध्येय लक्ष साध्य करणं अवघड आहे, दुर्गम आहे. म्हणून ती दुर्गा आहे. कारण तिच्याकडे गमन करणं अवघड आहे. दुर्गम म्हणजे तिच्याकडे गमन करणं अवघड आहे, ती दुर्गा आहे असं शक्ती पीठाच्या दृष्टिकोनातून सांगितलं जातं. मग ते ते परब्रह्म स्वरूपच आहे. हम ब्रह्म स्वरूपिणी असंच म्हटलेलं आहे तिने. त्यामुळे अशा तऱ्हेने म्हटलेलं आहे. इथे माया साक्ष, मायेला साक्ष का म्हटलेलं आहे? कारण ती सगळीकडे सृष्टी रूपाने दिसतेच आहे, नामरूपात्मक दिसते, जड चंचळ यापर्यंत दिसते. पण ब्रह्म तसं दिसत नाही, ते अलक्ष आहे. काही साधा सोपा अर्थ आहे. दिसत नाही म्हणून ते नाहीच आहे असंही आम्हाला म्हणून चालत नाही. तर ते आहे म्हणूनच हा मायेचा सगळा गोंधळ चालू आहे. म्हणून ते आहेच आहे, ते आम्हाला दिसत नाही म्हणजे ते नाही असंही म्हणून चालत नाही. आम्हाला आम्ही पंखा लावतो, ट्यूब लावतो, फ्रीज लावतो, गिझर लावतो. मग ह्या सगळ्या ठिकाणची कार्य वेगवेगळी आहेत. फ्रीज मध्ये थंड होतं तर गिझर आम्हाला गरम पाणी देतो. मग हे वेगवेगळी विरुद्ध वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत. पण जी सप्लाय होणारी वीज आहे ती काही गरम आहे का गार आहे का थंड आहे का काय, ती तशी त्यातलं कुठलंच गुण नाही. ती फक्त त्या कार्याला शक्ती देते. ते कार्य ती इंद्रिय करत असतात, ते मन करत असतं, त्याला शक्ती पुरवठा देणारी ती आहे. मग ती जर शक्ती पुरवठा देणारी आहे तर ती न्यूट्रल आहे. तिचे म्हणजे शास्त्रात जायचं नाहीये आपल्याला, पण ती फक्त शक्ती पुरवठा करते. मग ती आम्हाला दिसते का हो? महावितरण मधनं आलेली वायर आम्हाला दिसते. जी जी वायर आपल्यापर्यंत येते ती आम्हाला दिसते. पण ती दिसून उपयोग नाही. त्यातली वीज दाखवा बरं आम्हाला. तर ती नाही दिसत. पण मग वीज नाही तर हे बाकीचं सगळं लागेल का? तर नाही. म्हणजे आज वीज आहे हे आम्हाला
इलेक्ट्रिसिटी आहे हे मान्य करावं लागतं. आपण म्हणतो ना, अगं बाई दिवे गेले वाटतं. दिवे नाही हो जा. त्याच्या मागे जे पुरवठा झालेला आहे शक्तीचा तो जातो. देह गेला, देह धरणीवरती पडला, हा केव्हा पडतो? जेव्हा ते आत्मतत्व निघून जातं तेव्हा. म्हणजे ते आत्मतत्व आपल्यामध्ये आहे हे आम्हाला जाणवत नाही, भासत नाही. सगळं तर मीच करता म्हणून मी म्हणत होते, मीच केलं, मीच केलं, मीच केलं. करता करविता तो आहे, हे आमच्या मनामध्ये बिंबवणं महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते आपल्याला त्याच्या कार्यावरनं समजतं. ते तिथं काहीतरी मूळ कारण आहे. रॉ मटेरियल तिथे ठेवलेलं आहे. रॉ मटेरियल नसेल तर कुठलीही गोष्ट तयार होऊ शकत नाही. तसंच आमच्या मध्ये आत्मतत्व आहे. ते खरं करता करविता आहे, हे आपल्या लक्षात घेण्यासाठी असं त्यांनी सगळे सांगितलेले आहे. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, ती माया परमेश्वर, सबाह्य अभ्यंतरी श्रीराम. आता जे काही इथे जे काही दिसतंय, भासतंय, जाणवतंय, आतमध्ये जाणवतंय, बाहेर जाणवतंय, हे सगळं मायेमध्ये येतं. म्हणजे सगळीकडे मायाच भरलेली आहे, दुसरं काहीही नाही. पण सबाह्य अभ्यंतरी तो परमेश्वर भरलेला आहे. बरं, तो परमेश्वर जो आहे त्याला ही मायेची उपाधी लागलेली आहे. त्याचाही विस्तार नंतर आपल्याला येईल. या परमेश्वराला म्हणते बरं का, ईश्वर म्हणते. ईश्वर शक्ती सहित जो आहे तो परमेश्वर आहे आणि ते परब्रह्म आहे. ते पुन्हा त्याच्यातले जे बारकावे फरक आहेत तेही आपल्याला पुढे येणार आहे. पण आत्ता या क्षणी आतमध्ये जे आत्मतत्व भरलेलं आहे ते परब्रह्म स्वरूप आहे. त्याला त्या शक्तीने, त्या उपाधीने ग्रासलेला आहे. तो परमेश्वर झालेला आहे. तो परमेश्वर आत बाहेर सगळीकडे भरलेला आहे. कारण जे जे नामरूप आहे त्याच्या आतमध्ये तो स्थित आहे आणि तोच हे सगळं विश्व आतमध्ये राहून चालवतो. पण तो आपल्याला दिसत नाही. म्हणून आमच्यामध्ये अहंकार येतो की मीच हे सगळं करते, मीच ते करते. एकदा हे समजून घ्या की ते आत्मतत्व आहे, ते सगळी आम्हाला दिशा देते आणि आम्ही त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करतोय. म्हणून जगात भरून राहिलेला जो परमात्मा आहे, परब्रह्म, परमेश्वर नाही, तो जो आहे परमेश्वर, परब्रह्म नव्हे तर परमेश्वर. मग हा सूक्ष्म फरक नंतर येतो आपल्याला, आता आपल्याला समजून तो समजत नाही. आम्ही आता म्हणू शकतो की परमेश्वर म्हणजेच परब्रह्म, की त्यातल्या मागचं तत्व म्हणजे सगुण आणि निर्गुण हा भाग याच्यामध्ये येतो. पण आता आपल्याला सगुणाचे आधारित जायचंय, त्यामुळे अजून आम्हाला परब्रह्मापर्यंत जायचं नाहीये. कारण ते आम्हाला कळणार नाही, समजणार नाही. त्याच्या मागचं तत्व कसं पाहायचं ही दृष्टी निर्माण व्हावी लागते. आणि मग आत्मानात्म विचार, विवेक, या सारासार विचार, या सगळ्या गोष्टी आम्हाला एकदा कळायला लागल्या की मग पारमार्थिक सत्ता काय आहे ती आमच्या लक्षात येते. आणि मग आपण म्हणतो किती आम्ही ठरवलं पण काही उपयोग झाला नाही, त्याच्या मनात नव्हतं. आता मग हा तो कोण? मग तो सत्य का मी सत्य? आतापर्यंत तर मी म्हणत होते की मी बसचं रिझर्वेशन केलं, मी इकडे जाणार होते, मी तिकडे जाणार होते, मग मी अमुक करणार होते, ही खरेदी करायची ठरली, ती खरेदी करायची ठरली आणि एकदम कॅन्सलच झालं. माझ्या मनात खूप होतं पण त्याच्या मनात नव्हतं. मग त्याची इच्छा असं आम्ही म्हणतो, म्हणजे हात पाय झटकून आता जाऊच शकत नाही. मग पुढचं सगळंच कॅन्सल. मग हे जे कॅन्सल झालं ते त्यांनी केलं का तू केलं? तुझ्या हातात होतं, तू रिझर्वेशन केलं, पण नाही ना झालं. मग त्याची इच्छा आहे म्हणजे तुझी इच्छा दरवेळेला पाळली जाईलच असं नाही. हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मग हा तिसरा कोण आहे ज्याच्या इच्छेवरती हे जग चालतं? हा कोणीतरी वेगळा असणार आहे, कारण तो मी नाही. आतापर्यंत मी मग ते खरं का हे खरं? आता ह्या क्षणी हे खरं वाटत असेल तर ते असफल झाल्यानंतर आमच्या लक्षात येतं की ते खरं. मग ते जर खरं असेल तर ह्याला कशाला म्हणायचं मी खरं? हा पुन्हा प्रश्न येतो. म्हणून पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे सारखं सारखं वाक्य आपल्याला ऐकायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असेल. अशा तऱ्हेने हे माया ब्रह्माचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. पण हे पाहताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जे जे काही दृश्य आहे, दिसतंय, नामरूपात्मक आहे, भावनात्मक आहे, ते सगळं माया आहे. आणि भावनेच्या पलीकडे, बुद्धी, मन याच्या सगळ्याच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म तत्व आहे. त्या परब्रह्म तत्वाशी आपल्याला एकरूप व्हायचंय. त्याचं शाब्दिक दर्शन आपल्याला इथे करून दिलं जाईल.
मायेचं जास्तीत जास्त वर्णन करावं लागेल, कारण माया ह्याच्या आपल्याला पटकन समजू शकते, कारण आम्ही तिच्यात नामरूपात्मक आम्ही पण राहत असतो. पण ते परब्रह्म कळत नाही, कारण ते आपल्याला निर्गुण, निराकार वगैरे असल्यामुळे ते कळत नाही. त्याचं शाब्दिक वर्णन आपल्याला कळतं, पण एक क्षण असा येतो, ज्या क्षणी आपल्याला सावध, साक्षेपी, दक्ष राहावं लागतं. तो क्षण एकदा टिपला, की मग देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणेच्या मुक्तिचारी साधिलेल्या. या चारी मुक्तीच्या पलीकडे असलेलं ते जे तत्व आहे, त्याचं दर्शन आपल्याला घ्यायचंय. ते महत्वाचं आहे. ती मार्गक्रमण आपल्याला करायची आहे. कशी करायची? ती चित्तशुद्धी तर आपल्याला सुरुवातीलाच सांगितलंय. आपलं सगळ्यांचं चित्त शुद्ध झालेलंच आहे. आता सारासार विचारात्मा आत्मविवेक कसा करायचा आणि ते विचार विवेकानेच करायचा आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायचं. आणि ते पुढे करताना त्यांनी आपल्याला मायेतली सृष्टी कशी आहे हे सांग. सृजन होते ती सृष्टी. मग ही सृजन शक्ती कुणाची आहे? परब्रह्माची आहे. ती शक्ती त्यांनी मायेला दिली, त्यामुळे गोंधळ झाला. आणि तिने ती मायेला दिल्यामुळे तिने नामरूपात्मक सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी कशी निर्माण झाली ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर